नमस्कार मंडळी. घरात भाजीपाला काहीच नाही आहे आणि झणझणीत अशी भाजी करायची आपल्याला. तुम्हाला पाहुणे जरी आले ना, तरी त्या पाहुण्यांनासुद्धा आपल्याला वरण भात जर केलं, तर ही भाजी तोंडी लावायला किंवा नुसती भाजी पोळी जरी करायची म्हटलं ऐन वेळेवर, तर भाजीपाला नसताना तुम्हाला ही भाजी करता येईल. अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि जिभेची चव पुरवणारी अशी भाजी आहे. बघितल्या क्षणीच खावीशी वाटणारी आहे. त्याची ग्रेव्ही जी केलेली आहे आपण, त्या वड्या पण केलेल्या आहेत, त्या खूप सुंदर केलेल्या म्हणजे खूप छान केलेल्या आहेत. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं, एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये चांगलं आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातलं की त्यामध्ये घालायची हरभरा डाळ 1 चमचा. हरभरा डाळीने जी ग्रेव्ही येते ना ती खूप छान येते, म्हणून आपण त्यामध्ये हरभरा डाळ घातली. नंतर त्यामध्ये 2 लवंग, 2 मिरे घातलेत आणि 5 ते 6 खोबऱ्याचे काप घालायचे. तर नंतर घालायचे 1 इंच आलं म्हणजे अद्रक. आणि अद्रक झाली की लगेच घालायचं आपल्याला त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या. मोठाल्या असतील तर 7 ते 8 घाला. बारीक बारीक होत्या म्हणजे छोट्याल्या होत्या तर मी 10 ते 12 इथे घातलेले आहेत. आणि नंतर घालायचा 1 कांदा. मिडियम आकाराचा म्हणजे आपला जो मिडियम आकाराचा कांदा असतो तो घालायचा आहे. आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याची ग्रेव्ही तुमची छान तयार होईल. तर भाजताना फक्त काय करायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे डाळसुद्धा आपली थोडीशी व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे. आणि म्हणून काय होईल, व्यवस्थित भाजल्यामुळे मसाल्याची चव आणि रंग दोन्ही पण भाजीला छान येईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपलं कांदा, लसूण, आलं, खोबरं, डाळ सगळं चांगलं भाजून झालं आहे. त्या स्टेजवरती घालायच्या कोथिंबीरीच्या काड्या. काड्या नसतील तर कोथिंबीर घातली तरी चालेल, पण माझ्याकडे काड्या पण होत्या म्हणून मी थोड्याशा वाटण्यासाठी काड्या घातल्या, कारण त्याचा फ्लेवर जो असतो तो स्ट्रॉंग असतो. आपल्या पुढच्या पानापेक्षा काड्याचा फ्लेवर स्ट्रॉंग असल्यामुळे मी काय केलं आहे, त्या काड्या घातलेल्या आहेत. व्यवस्थित आपल्या गरम करून घ्यायचा, गॅस इथे बंद करायचा आहे. आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काय करायचं, आपल्याला हे वाटण करून घेण्यासाठी आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण छोट्या भांड्यात टाकून घेतो आहे आणि नंतर त्याचं झाकण लावून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर अगोदर आपण बिना पाण्याचं वाटण करून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये चांगलं 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगली पेस्ट करून घ्यायची. जितकी चांगली पेस्ट होईल तितका तुमचा मसाला छान होईल. तर ही झाली आपली मसाल्याची पेस्ट रेडी, म्हणजे मसाला रेडी झालेला आहे ना. सोपा करायला मसाला, जास्त वेळ लागत नाही. तर नंतर काय करायचं आहे, एक मोठी भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायची आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहे मीठ. आणि नंतर घालायचा आहे गरम मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला त्यामध्ये घालू शकता, म्हणजे काय होईल, त्याने चव अगदी छान येईल. तर पाणी घालताना तुम्ही एकदम नाही टाकायचं आहे. मी काय केलं आहे, अंदाजे पाणी टाकलं आहे. तर थोडं थोडं पाणी करून तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल, एकदम पातळ होईल. त्यामुळे काय करायचं, पाणी घालताना थोडंसं अंदाजेच म्हणजे अंदाजे पण व्यवस्थित घालायचं आहे. तर अर्ध्या वाटीला कमी, मी 1 वाटी बेसन पीठ होतं तर अर्ध्या वाटीला कमी पाणी घातलेलं आहे आणि हे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. हे झालं आपलं बेसन पीठ रेडी, म्हणजे आपले अगदी बुंदके बुंदके पडतील तशा टाईपचं आपण बेसन पीठ भिजवून घेतलेलं, म्हणजे पातळच थोडंसं, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. तर भाजीसाठी लागणार आहे आपल्याला तेल, त्यासाठी घातलं मी कढईमध्ये 2 चमचे तेल. नंतर घालायचं तेजपान आणि थोडासा दालचिनीचा तुकडा. याने काय होईल, फ्लेवर जो आहे भाजीला तो खूप छान येतो आहे. नंतर घालायचं आहे आपण वाटण केलेलं वाटण. तर वाटण तुम्हाला जर वाटलं की आपलं वाटण उरतं आहे, खूप जास्त झालं आहे, तर काय करायचं, मसाला परतवून घ्यायचा आणि ते वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. दुसऱ्या भाजीला तुम्हाला कुठली भाजी करायची असेल तर त्या भाजीला आपल्याला वापरता येईल तो मसाला. फक्त फ्राय करून घ्यायचा, म्हणजे काय होईल, खराब होणार नाही मसाला. तर तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता छान रंग बदलला आहे, म्हणजे हिरवा हिरवा रंग आला आहे आणि आजूबाजूला जे आहे ना ते तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता पुढची प्रोसिजर म्हणजे काय, त्यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. मी घरी केलेला गरम मसाला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे लाल मिर्च पावडर. 2 चमचे का घातले, कारण थोडीशी झणझणीत भाजी हवी आहे आपल्याला ही. आपण वरण भात जर केलं ना किंवा तोंडी लावायला जरी करायची म्हटलं नाही, भाजी पाहुणे आले तर अगदी झणझणीत झाली पाहिजे. किंवा भाजी पोळी भात जरी खायचं म्हटलं तरी झणझणीत झाली पाहिजे. तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर थोडंसं तुम्ही तिखट कमी केलं तरी चालेल, पण मला थोडीशी स्पायसी आणि झणझणीतच पाहिजे म्हणून थोडंसं 2 चमचे मी त्यामध्ये तिखट घातलेलं आहे. नंतर मसाला चांगला परतवून झाला की मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि मसाला चांगला आपल्याला एकसारखा एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग, मसाला छान आणि किचनमध्ये जो फ्लेवर दरवळतो ना मसाल्याचा, खरंच खूप छान येतो आहे. तर आणि आपण जो घरगुती मसाला टाकला आहे ना, तो पण खूप छान झालेला आहे. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करून बघा तो मसाला. आहे थोडीशी म्हणजे तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल त्या मसाल्यासाठी, पण तुमचं एका वर्षासाठी तो मसाला तुम्ही अंडा करी, अंडा फ्राय, चिकन फ्राय काही पण तुम्ही त्यामध्ये करू शकता. अगदी छान होईल, तुम्ही ट्राय करून बघा. तर यामध्ये घातलं आहे चांगलं मी 1.5 ग्लास पाणी, किंवा 1 ते सव्वा ग्लास पाणी घातलेलं आहे. आकाराने ग्रेव्हीच्या आकाराने आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पातळ होत असेल तर थोडंसं कमी घातलं चालेल, जास्त घट्टही नको आहे आपल्याला. तर नंतर घालायचं आहे त्यामध्ये मीठ. मीठ घातलं की नंतर आपल्याला काय करायचं आहे, याला उकळी यायला लागली की लगेच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करायचं आहे आणि उकळी यायला लागली की आपल्याला लगेच ते आपण जे बेसन पीठ भिजून ठेवलेलं आहे ना, ते घ्यायचं आहे. आणि ते घेतल्यानंतर छान असे भजे कसे टाकतो आपण, भजे कुरकुरीत भजे करतोय ना, बोटाने टाकतो त्याचं पीठ, तशा टाईपचं टाकायचं आहे. गोल गोल येतील किंवा चपटे येतील, जसे यायचे तसे येतील. तुम्हाला जर गोल गोल हवे असतील अगदी, तर उकळी येऊ द्यायची खळखळून पाण्याला आणि नंतर त्यामध्ये घालायचे, म्हणजे तुमचे गोळे जे आहेत ते गोल गोल येतील. कारण काय होईल, ज्यावेळेस उकळी असते ना त्यामध्ये लगेच आकार धरायला जातो. बेसन पिठाला जो आकार दिला जातो ना, तो लगेच आपण टाकलं वरून की जसाच तसा आकार येतो. तर मी उकळी येण्याच्या अगोदरच टाकले, थोडेसे चपटे होतील ते. जसे व्हायचे तसे होतील. तुम्हाला जसे आवडत असतील तुम्ही त्या आकाराचे त्यामध्ये गोळी करू शकता बेसन पिठाचे. तर अलगद वरती येतील. चमचा आपल्याला आतमध्ये टाकायचा नाही. जोपर्यंत पूर्ण आपले बेसन पिठाचे गोळी वरती येत नाही तोपर्यंत आपण त्याला चमचा द्यायचा नाही, म्हणजे भाजीत चमचा घालायचा नाही. छान मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. चांगली 4 ते 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. शिजलं की तुम्ही ते उकळी आल्यानंतर बघू शकता मस्त रंग आला आहे भाजीला आणि पाहिल्या क्षणीच भाजी खावीशी वाटणारी भाजी आहे. तर छान उकळी येऊन शिजू द्यायचे आणि थोडा गॅस आता कमी करायचा आणि मंद आचेवर आपल्याला छान शिजू द्यायचं, म्हणजे काय होईल, तेलाचा तवंग अगदी छान येतो त्याला. झणझणीत अशी आपली भाजी झालेली आहे रेडी. त्यामुळे काय होतं, रंग, चव अप्रतिम त्याची. तर मस्त कोथिंबीर घालायचं आहे भरपूर, सोबतीला मस्त आपल्याला लिंबू, पापड, तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ते. भाकरीसोबतसुद्धा मस्त लागते ही भाजी. असं काही नाही आहे की तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. पण तुम्हाला ऐन वेळेवर भाजीपाला नसेल तर ही भाजी खरंच तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल याची चव आणि करण्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे. पाहुण्यांनासुद्धा आवडेल अशा पद्धतीची भाजी आहे. तर मी मस्त गरमागरम भात घेतला आहे, सोबतीला कांदा घेतला आहे, लिंबू घेतलं आहे, बाकी काही नाही घेतलं आहे, पण आज एवढंच केलं आहे. तर ही गरमागरम भाजी मस्त वाढून घ्यायची भातावरती. तुम्ही बघू शकता, टाकल्या क्षणीच असं वाटतं की एक पटकन एक घास घ्यावा आणि लगे कळावं की भाजी कशी झाली ते. अगदी झणझणीत, चमचमीत आणि रस्सेदार भाजी आपली रेडी झालेली आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी. तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.